शाळा सुरू झालेल्या आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पहिलीपासून हिंदीच्या सक्तीचा विषय हा चर्चेत आलेला आहे। सरकारने तर आता शासन निर्णय काढून हे सांगितलेलं आहे की हिंदी ही काही अनिवार्य भाषा नसणार आहे, पण तरी सुद्धा राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की पहिलीपासूनच एवढ्या लहान मुलांना 3 भाषांची सक्ती ही का ठेवावी। याच्या मागचं प्रामुख्याने एक कारण हे सुद्धा सांगितलं जातं की ज्यावेळेला हिंदीची सक्ती होते त्यावेळेला मराठी आणि हिंदी दोघांचीही लिपी ही देवनागरी असल्यामुळे मुलांची संभ्रमावस्था ही वाढू शकते। उदाहरणाखातर सांगायचं झालं तर किंमत हा शब्द जसा आपण मराठीत किंमत म्हणून उच्चारतो तोच हिंदीमध्ये म्हणताना मात्र त्याला किंमत असं म्हटलं जातं। हिम्मत या शब्दाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे। अगदी ताकद हा शब्द सुद्धा जर आपण पाहिला तर मराठीमध्ये ताकद म्हणतात तर हिंदीमध्ये ताकत म्हणतात। हे असे छोटेसे बारकावे जे आहेत हे लहान मुलांना, पहिलीच्या लहान मुलांना कितपत समजू शकतील, ते कितपत त्याच्यामध्ये भाषा सुधारू शकतील, हे असे अनेक त्यातले प्रश्न आहेत आणि म्हणूनच हिंदी भाषेची सक्ती नको अशी मनसे अध्यक्षांची भूमिका आहे। तर त्या उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी याच्यावर स्पष्टीकरण देताना म्हटलेलं आहे की भारतीय भाषांना विरोध हा का करायचा, एकीकडे आपण इंग्रजी स्वीकारतोय, मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय भाषांचं वावडं हे का असतं असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। आणि ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे ते लागूच असणार आहे आणि पहिलीपासून हिंदी अनिवार्य नसेल, इतर भाषांचा पर्याय सुद्धा खुला असेल, पण 3 भाषा असतील हे मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। यावर पालक काय विचार करतायत तर त्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला मुंबई तकच्या YouTube चॅनलवर पाहता येतील। दिवसभरातले सुद्धा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या Instagram चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि या विषयावरच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा।